देह प्राप्ती आहे, देवाला शरण जावंच लागेल. नवे नवे देह त्याच्यासाठी आहे बरं का. भजनासाठी देह दिला ऐका, प्रमाण देऊ नका. भजनासाठी देह प्राप्त आहे. ऐक ना, वेळेकडे लक्ष द्या. भजनासाठी देह प्राप्त आहे, भगवान परमात्म्याला आळवण्यासाठी देह प्राप्त आहे. पण आपण विसरलो म्हणून सांगावं लागतंय. म्हणून सांगावं, काय विसरलो? मायेमध्ये अडकलो. माया म्हणजे काय पटवून सांगा. उदाहरणाशिवाय कळत घ्या उदाहरण. एक गाढवीन मिळाली, गाढवीन, आणि तिला 2 गाढवं झाली. कशाला? गाढविनीला 2 गाढवं झाली. आता ती गाढवं थोडी थोडी मोठी व्हायला लागली. आता मोठी झाल्यावर त्यांना काय, माणसं काय तबेल्यात ठेवते का खास बघायला, विशेष आमच्या घरी आहे म्हणून. कुठं? कामाला. आता दोन्ही बाजारामध्ये आले विकायला. आता एक गाढव ते कुंभार दादाच्या घरी गेलं आणि एक गाढव डोंबारी दादांनी नेलं खेळ करायला. आता डोंबारी नेलं ते वजवायला, कुंभार दादा इथं सकाळचं वजवायचं, निवंत गाढव राहायचं. पण असं झालं, ते भाऊ गाढव होते, ते एकमेकाच्या विरहामध्ये एकमेकात चिंतन करू लागले. माझा दादा कुठं असेल? बरीचशी गाढवाशी चर्चा करतात. माझ्या अंगावर माणसं घालता काही तुम्ही? आपण तुम्हाला मी म्हणत नाही विठ्ठल. ही थोडी खूबी असते बरं का वक्तेची. ही खूबी. वक्ता दस सहस्रेषु. तुम्ही म्हणा तुलाच नाव घेऊन घेतो काय? थोडी खूबी लागते बरं का त्याला. वक्तव्य काय सोपं नाही विठ्ठल. चिंतन करायचे, दादा कसा असेल, तो दुसरा म्हणायचा माझा भाऊ कसा असेल. एका वर्षाने दोन्ही गाढवं एका जागेवर आली. काय आनंद झाला. पळत एकमेकाला भेटली. म्हणजे दादा, अरे 1 वर्ष झालं तुझं चिंतन करतोय, कधी भेट होईल? दादा, आता भेट झाली. कस काय चाललंय? अरे पण तुझं अंग का टाकलेलं आहे? तू गाडी पैलवान कस काय झाला? कोणाच्या घरी आहे? तू म्हणला मी डोंबाराच्या घरी. मग ओझही काही नाही, त्रासही नाही. अरे मी बघ कुंभाराच्या घरी आहे, ओझ वाहतोय, माती आणतो, तरी सुद्धा गुटगुटीत. कसा आहे मी? लठ्ठ आहे. पण तू का रे असा? चल म्हणले सोडून देते. नाही म्हणले मला ते सोडायचं. म्हणले का? नाही सोडून जमायचं. का पण? आणि एवढी तब्येत तुझी का अशी काडी पैलवानासारखी झाली? ते म्हणलं दादा ऐक, म्हणले मला सुद्धा खायला भरपूर असतं रे. मग कशाच्या आरी गेलाय? मग ते म्हणले थोडा मी मायेत होतोय रे. ते कसली माया? ते म्हणला माझ्या वरचं ओझ काढतंय डोंबारी, मला तिथंच बांधतोय, तिथंच खेळ चालू करतोय. कुठं? तिथं. आणि हे डमरू वाजवतोय ते डम डम डम, त्याच्या पुरीला दोरीवरती चालवतोय. आणि त्याची पुरी चालते. समाज पाहतोय आणि त्या पोरीचं नाव घेऊन म्हणतो ऐक सुंदरे. मी पुढचं बोलत नाही. ऐक सुंदरे, ऐक सुंदरे, जर का वरून पडली तुझं लग्न या गाढवाशी लावीन. ज्याला कळलं त्याला कळलं, नाही तर जेवण जागडे. विठ्ठल दादा मी येऊ शकत नाही रे, मी तिथं अडकलो. फक्त लग्न आणि ती सुंदरी काय पडना म्हणला. विठ्ठल ते अडकलं कुठं? कधी सुंदरी पडतील माझं लग्न होतंय. आता लग्न म्हणलं का बऱ्याच जणांना आनंद होऊ लागलाय अलीकडच्या काळात. महाराज, आपण केलेलं कर्म त्याची परतफेड आपल्या पोरांना आली. काय मत आहे तुमचं? मागच्या 5 वर्षात 10 वर्ष, आता हे जरा विषय गंभीर आहे. मागच्या 5 वर्षात 10 वर्षात आपण समोर पाहिलंय एखादी माता माऊली जर तिच्या गर्भामध्ये जर बाळ असेल तर चेकिंग करून त्याला खाली करण्याचा तडाखा किती चालू होता. कोणाला भोगायचं आलंय? कोणाला भोगायचं आलं?